सगळा स्वयंपाक करून झाला होता. स्वयंपाकमध्ये गोड आंबट वरण, मठाची भाजी आणि बट्ट्या केल्या होत्या. बट्ट्या बी तळायच्या बाकी होत्या कारण आमच्याकडे साधी खात नाही, तळूनच खाता आणि भात बी बनून झाला होता. मग सगळ्या बट्ट्या तळून घेतला, जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ना माझ्या हाताला 2-3 दिवसापूर्वी ना तो चटका लागला होता. त्याची स्किन आहे ना काल रात्री माझ्याकडनं निघून गेली. कारण मी ना ती जागा खाजून टाकली होती. त्याच्यामुळे ती स्किन निघाल्यामुळे खूप आग मारत होतं. काहीच काम करायची इच्छा होत नव्हती. पण सगळी कामं तर आपल्यालाच करावं लागतं. कोणतं काही करत नाही. केवढाही त्रास झाला ना तरी आपल्यालाच करावं लागतं. मग हाताला क्रीम वगैरे लावून घेतली आणि तसेच भांडी घासले. हात दुखत होता तरीसुद्धा भांडे घासले मी. आणि त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतले. किचन ओटा साफ करून घेतला आणि चहा करून घेतली आमच्या तिघांसाठी. तिथं काय चहा पित नाही. तिच्यासाठी दूधच राहतं. आम्हीच पितो दोघंजण चहा. आणि चहा वगैरे पिला गेल्यानंतर ना मस्त ऊन पण होतं आणि मस्त वातावरण होतं आज. त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो आज थोडं पुढे फिरायला. थोडं फिरायला गेलो आणि तिथं एक ग्राउंड आहे ना, तिथं बसलो होतो आम्ही आणि तिथं सनराईज बघत होतो आम्ही. इतकं छान वाटत होतं सनकडे बघून. असं दिवसाला बघू शकत नाही, पण यावेळेस बघू शकतो आपण. त्याच्यानंतर ते सण मावळून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि तिकडनं येताना ना अंधार पडून गेलो होतो आम्हाला आणि येताना मिरची आणि निंबू घ्यायचे होते, ते घेऊन आलो घरी. चला माझा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया उद्या.